श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो. येत्या 29 मार्चला शनी अमावस्या आहे. या अमावस्येच्या दिवशी जर आपण काही उपाय केले, काही सेवा केल्या तर त्या खूप प्रभावी ठरतात. पण या दिवशी जर आपल्याकडून काही चुका झाल्या तर त्याचे दुष्परिणाम देखील आपल्याला भोगावे लागतात. भरपूर वेळा आपल्याला काही गोष्टी या माहीत नसतात आणि आपल्याकडून या चुका होऊन जातात. अगदी आपण जाणून बुजून चुका करत नाही, पण मग आपण जी काही पूजा केली, सेवा केली तर त्या पूजेचे फळ आपल्याला मिळत नाही. उलट आपल्याला दुष्परिणाम हे भोगावे लागतात. आणि आपण कितीही प्रयत्न करा, कितीही कष्ट करा, मेहनत करा, मेहनतीचे देखील आपल्याला पाहिजे तसे फळ हे मिळत नाही. आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळत नाही. आपल्या घरामध्ये दुःख, दारिद्र्य, गरिबी अशा अनेक संकटांचा आपल्याला सामना करावा लागत असतो. आता ही वर्षातील शेवटची शनी अमावस्या आहे. दुसऱ्या दिवशी गुढीपाडवा आहे. तर आता या अमावस्येच्या दिवशी आपण घरामध्ये अशा काही भाज्या आहेत की ज्या आपल्याला चुकूनही बनवायच्या नाही. तसेच अशा काही वस्तू आहे की ज्या चुकूनही घरामध्ये आणू नये. तसेच आपल्या घरामधील काही वस्तू आपण कुणालाही द्यायच्या नाही. तर याच बद्दलची माहिती मी आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तत्पूर्वी तुम्ही चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनल लाईक करा व सबस्क्राईब देखील करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय लिहायला विसरू नका. हिंदू धर्मात अमावस्या तिथीला खूप महत्त्व दिले गेले आहे. अमावस्या ही पूर्वजांना समर्पित मानली जाते. या दिवशी पितरांच्या आत्म्याच्या शांतीसाठी विशेष पूजा आणि दान केले जाते. असे मानले जाते की या दिवशी पूर्वज पृथ्वीवरती येतात आणि त्यांच्या वंशजांना आशीर्वाद देतात. या दिवशी पितरांची पूजा करणे, तर्पण करणे आणि पिंडदान करणे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. या दिवशी पितरांच्या शांतीसाठी काही उपाय केल्याने घरात सुख शांती कायम राहील. पितृदोष असल्यास या दिवशी विशेष पूजा केल्याने ते दोष देखील दूर होतात. तसेच या दिवशी केलेल्या पूजेचे पुण्यफळ हे आपल्याला प्राप्त होत असते. त्यामुळे या दिवशी आपण काही उपाय व काही सेवा देखील आवर्जून करायच्याच आहे. आता या दिवशी आपण घरामध्ये अशा काही वस्तू आहे की ज्या चुकूनही आणायच्या नाही. तर त्यामध्ये पहिली वस्तू म्हणजे झाडू. घराची स्वच्छता करण्यासाठी झाडू व केरसुनी सर्रास वापरली जाते. समुद्र मंथनातून जी रत्ने बाहेर पडली होती त्यासोबत अलक्ष्मीही आली होती. केरसुनी आणि कावळा ही तिची चिन्हे आहे. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी अलक्ष्मी निस्सारण केले जाते. अलक्ष्मी ही अशुभाची, दुर्भाग्याची, अपयशाची देवता मानली जाते. अलक्ष्मी घरात येऊ नये म्हणून लक्ष्मीपूजनच्या दिवशी झाडूची पूजा करण्याची प्रथा पडली आहे. अमावस्येला लक्ष्मी देवीचे पूजन केले जात असल्यामुळे या दिवशी घरामध्ये नवीन झाडू वा केरसुनी आणू नये असे सांगितले जाते. या दिवशी नवीन केरसुनी विकत घरी आणल्यास लक्ष्मी देवी नाराज होते. तिचा नकारात्मक परिणाम हा आपल्याला बघायला मिळतो. त्यामुळे अगदी या दिवशी झाडू खरेदी करायचा असेल किंवा अगदी तुम्हाला केर भरण्यासाठी सुपली जरी घ्यायची असेल तर ती देखील आपण या दिवशी चुकूनही घ्यायची नाही. तुम्ही नंतर कधीही खरेदी करू शकता, पण हा दिवस आपण पूर्णपणे टाळायचा आहे. अगदी गुढीपाडव्याच्या दिवशी जर झाडू खरेदी केला तर ते आपल्यासाठी खूप शुभ ठरेल, कारण की हा अत्यंत शुभ मुहूर्त आहे. उलट या दिवशी आपण काही वस्तू खरेदी करणे याला खूप महत्त्व आहे. पण अमावस्येचा दिवस आपल्याला टाळायचा आहे. अमावस्येच्या दिवशी तेलाने मालिश करू नये असे सांगितले जाते. यामागे लोकमान्यता असल्याचे म्हटले जाते. याचा संबंध पितरांशी जोडला जातो. अमावस्येच्या दिवशी अनेक ठिकाणी श्राद्धविधीही उरकण्यात येतो. तसेच अमावस्या हा चंद्राच्या संक्रमणाचा काळ मानला जातो. या दिवशी नकारात्मक ऊर्जेचा संचार अधिक असतो. त्यामुळे आपण या दिवशी तेलाने मालिश करू नये. तसेच आपण या दिवशी तेल देखील खरेदी करायचे नाही. अगदी तुम्हाला तेल खरेदी करायचेच असेल तर तुम्ही अगोदरच्या दिवशी खरेदी करू शकता. अगदी तुम्हाला शनिदेवाला तेल अर्पण करायचे असेल किंवा पूजेसाठी इतर काही कामांसाठी तेल लागत असेल तर ते अगोदरच्या दिवशी खरेदी करावे किंवा नंतर खरेदी केले तरी पण चालेल. फक्त अमावस्येचा दिवस हा आपण पूर्णपणे टाळायचा आहे. अमावस्येच्या दिवशी कणिक धान्य आणू नये असे मानले जाते. तसेच धनधान्य यांचा संबंध लक्ष्मी देवीशी आहे. यामुळे पितृदोष लागू शकतो. अमावस्येच्या दिवशी कणिक किंवा धान्य आणल्यास त्याचा लाभ आपल्याला मिळत नाही. अमावस्येला पितरांचे श्राद्धविधी करतात. त्यामुळे या दिवशी कणिक किंवा धान्य विकत आणू नये. त्याआधी व नंतर आणले तर चालते, पण हा दिवस आपण संपूर्णपणे टाळायचा आहे. तसेच अमावस्येचा संबंध पितरांशी जोडल्याच्या अनेक कथा आपल्याला आढळतात. त्यामुळे या दिवशी शुभ कार्यासाठी लागणारे साहित्य किंवा पूजन घरात आणू नये असे सांगितले जाते. असे केल्यास नकारात्मकता येते, शुभ कार्यात विघ्न येऊ शकतात. पूजा साहित्य हे शुभ कार्यासाठी वापरले जातं. अमावस्येच्या दिवशी करायचे जे काही पूजन साहित्य आहे हे देखील आपण अगोदरच आणून ठेवायचे आहे. त्या दिवशी आणू नये याची आपण काळजी घ्यायची आहे.
अगदी लग्नाची खरेदी करायची असेल किंवा लग्नाचा बस्ता असेल किंवा विवाहाची बोलणी करायची असेल तर ती देखील आपण अमावस्येच्या दिवशी करायची नाही। तसेच आपल्याला गुढीपाडव्याच्या दिवशी कोणताही कार्यक्रम करायचा असेल, मग तुमची वास्तुशांती असेल किंवा तुम्हाला दुसरा कोणताही कार्यक्रम असो तर त्यासाठी काही साहित्य खरेदी करायचं असेल तर ते देखील आपण अमावस्येच्या दिवशी खरेदी करायचं नाही, ते आपण अगोदरच खरेदी करून ठेवायचं। आता या अमावस्येच्या दिवशी आपण आपल्या घरामधील अशा काही वस्तू आहे की ज्या चुकूनही कुणाला द्यायच्या नाही, कारण की या वस्तू माता लक्ष्मी स्वरूप असतात। या वस्तू आपण जर आपल्या घरातून दिल्या तर आपल्या घरातील माता लक्ष्मी ही निघून जात असते व आपल्या घरामध्ये अलक्ष्मीचा वास होत असतो आणि अलक्ष्मी ही अशुभाची, दुर्भाग्याची देवी समजली जाते। तर सर्वात पहिली वस्तू म्हणजे झाडू। आता सहसा झाडू आपण कुणाला देत नाही किंवा कोणी मागत नाही, पण शेजारी कोणी नवीन राहायला आलं तर अशी व्यक्ती आपल्याकडे झाडू मागत असते, तर आपण आपल्या घरातील झाडू या दिवशी कुणालाही द्यायचा नाही। तसेच आपल्या घरामध्ये एखादा जुना झाडू असेल आणि तो आपल्याला घराबाहेर काढायचा असेल, टाकून द्यायचा असेल तर तो देखील आपण अमावस्येच्या दिवशी चुकूनही टाकायचा नाही, याची देखील आपल्याला काळजी घ्यायची आहे। तसेच आपल्या घरामधील तांदूळ, मीठ, साखर या वस्तू देखील माता लक्ष्मी स्वरूप असतात। या वस्तू आपण आपल्या घरामधून कधीही संपू द्यायच्या नाही। उलट या वस्तू संपण्याच्या अगोदर जर आपण आपल्या घरामध्ये आणून ठेवल्या तर आपल्या घरामध्ये कधीही अन्नधान्याची कमतरता ही भासत नाही। घरामध्ये पैसा हा टिकून राहतो। माता लक्ष्मी ही देखील स्थिर स्वरूपामध्ये राहत असते। त्यामुळे तांदूळ, मीठ, साखर या ज्या काही वस्तू आहेत तर त्या वस्तू देखील आपण अमावस्येच्या दिवशी कुणालाही द्यायच्या नाही। तसेच अमावस्येच्या दिवशी दूध, दही हे तर बिलकुलही कुणाला देऊ नये। आपण जर दूध, दही कुणाला दिले तर आपली धनहानी होण्याची दाट शक्यता असते। आता तसे तर आपण संध्याकाळच्या वेळी दही कुणालाही देत नाही, पण अमावस्येच्या दिवशी आपण सकाळी देखील ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे। पण आता जर आपल्या दाराजवळ कोणी काही मागण्यासाठी आले तर काय करावे? मग त्या व्यक्तीला देखील आपण तसंच जाऊ द्यायचं नाही। मग तुम्ही त्या व्यक्तीला अन्नदान करू शकता किंवा एखादा ग्लास भरून पाणी देऊ शकता, पण ती व्यक्ती आपल्या दारातून तशीच जाता कामा नये याची देखील आपण काळजी घ्यायची आहे। अगदी गाय, कुत्रा, मांजर असे पाळीव प्राणी आले तरी पण तुम्ही त्यांना चपाती घालायची आहे। त्यांना तुम्ही हकलून लावायचे नाही किंवा त्यांच्यावरती काठी देखील उचलायची नाही, कारण की अमावस्येच्या दिवशी आपले पूर्वज पृथ्वीवरती येतात आणि ते कोणत्या ना कोणत्या रूपात आपल्या समोर येत असतात। त्यामुळे तुम्ही त्यांची सेवा या दिवशी आवर्जून करायचीच आहे। तसेच आपल्या आसपास असे काही व्यक्ती असतात की त्यांना आपले चांगले बघवत नाही किंवा ते आपल्याबद्दल चांगला विचार करत नाही, त्यांचा कायम आपल्याबद्दल नकारात्मकच भाव असतो। तर अशा व्यक्तीने एखादी वस्तू जर आपल्याला खायला दिली तर ती आपण ग्रहण करायची नाही। विशेषतः सफेद स्वरूपामधील मिठाई असेल, सफेद खीर असेल किंवा सफेद कोणताही पदार्थ असो, अगदी सफेद पेढा असो, तर तो देखील आपण या दिवशी ग्रहण करायचा नाही, मग त्या व्यक्तीने तुम्हाला कितीही आग्रह करू। आता पहिल्या काळामध्ये या गोष्टी खूप घडायच्या, पण आता कुठे ना कुठे थोड्या प्रमाणामध्ये या गोष्टी करणे चालूच आहे। आपण जर हा पदार्थ ग्रहण केला तर आपलीच मुले नंतर आजारी पडतात किंवा घरामध्ये भांडण, तंटे, वादविवाद व्हायला सुरुवात होतात। असे अनेक समस्यांना आपल्याला सामोरे जावे लागते। विशेषतः तुमच्या घरातील लहान मुलांना ही गोष्ट सांगून ठेवायची आहे, कारण की लहान मुलांना कोणी काही खायला दिले तर ते लवकर ग्रहण करत असतात। आता या दिवशी आपण मांस, मच्छी यांचे सेवन तर चुकूनही करायचे नाही। अगदी अमावस्येचा जो अगोदरचा दिवस आहे त्या दिवशी संध्याकाळी देखील आपण याचे सेवन करायचे नाही। कांदा, लसूण देखील पूर्णपणे वर्ज्य करायचा आहे, कारण की कांदा, लसूण देखील तामसिक आहारामध्ये मोडला जातो। तसेच आपल्याला काही भाज्यांचे सेवन करायचे नाही। यामध्ये आपण वांग्याची भाजी आहे, तसेच मुळ्याची भाजी आहे आणि कोबी आहे, या 3 भाज्यांचे सेवन आपण या अमावस्येच्या दिवशी चुकूनही करायचे नाही। अगदी सकाळी देखील करू नये व संध्याकाळी देखील करू नये। तसेच आपल्या आसपास असे काही व्यक्ती असतात की ते नेहमी इतरांबद्दल वाईट बोलत असतात किंवा दुष्कृत्य करत असतात, तर अशा व्यक्तींच्या इथे आपण या दिवशी जेवण चुकूनही ग्रहण करायचं नाही। आपण जर असे केले तर आपण देखील त्यांच्यासोबत पापाचे भागीदार होत असतो। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।